हॅलो मी पीत वर्धन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल चेक केलं MPSCचं तर 2:45 वाजता तुम्हाला एक MPSCच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती एक ॲड बघायला भेटेल. आपल्याच फार्मसी रिलेटेड महत्त्वाची ॲड किंवा रिक्रुटमेंट आहे आणि त्याची ऑफिशियल सगळं जे PDF आहे सध्या माझ्याकडे कॉपी त्याची अवेलेबल आहे. कशा प्रकारची ॲड असणार आहे, कुठल्या पोस्टसाठी रिक्रुटमेंटची जी आहे ती होणार आहे, त्यासाठी कुठली एलिजिबिलिटी लागेल, अनुभवाची पात्रता आहे किंवा नाही, किंवा त्यासाठी कुठल्या फार्मसीच्या पोरांना या पोस्टसाठी अप्लाय करता येईल का, त्या सगळ्या गोष्टी पुढच्या 5 ते 10 मिनिटांविषयी तुमच्याशी डिटेलमध्ये डिस्कस करेल. ज्या फक्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसे की पात्रता काय असणार आहे, पोस्ट कुठल्या नावानं असणार आहे, त्यासाठी काय एलिजिबिलिटी असणार आहे, एकंदरीत किती पोस्ट असतील, फॉर्मची लास्ट डेट किंवा फॉर्म कधीपासून स्टार्ट होतील आणि कुठल्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरता येतील, या महत्त्वाच्या आणि ज्या बेसिक गोष्टी असणार आहेत या पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. या ऑफिशियलची आता मी डाउनलोड केलेली आहे PDF याच्यावरनं. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. अशा प्रकारचं जे आहे ते ऑफिशियल पूर्ण PDF आहे, तुम्हाला टेलिग्रामवरती ते भेटून जाईल. आता थोड्या वेळापूर्वी हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला मी त्याचे PDF असणार आहे आपल्या ऑफिशियल टेलिग्रामवरती सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. टेलिग्रामच्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथून तुम्ही नोटिफिकेशन चेकआउट करू शकता. तर जी पोस्ट असणार आहे ती बघा, सहाय्यक आयुक्त औषधे अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट क्लास 1ची जी ह्याची पोस्ट आहे, सहाय्यक आयुक्त पोस्ट असं नाव असणार आहे. एकंदरीत जर पदाची संख्या बघितली आपण तर टोटल पदसंख्या असणार आहे 15. कॅटेगरीनुसार जर आपण याचे डिव्हायडेशन केलं तर अजामध्ये कॅस्टसाठी जरी एकूण पदे आहेत 4, त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3 आणि महिलेसाठी 1 पद सध्या इथे रिझर्व्ह आहे. त्याच्यानंतर अज कॅटेगरीमध्ये एकूण पदे 1 आहे, त्याच्यामधलं जे 1 पद असणार आहे ते सर्वसाधारण पोस्टसाठी जे आहे ते अवेलेबल आहे किंवा ती जी जागा असणार आहे ती सर्वसाधारणसाठी राखीव आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कॅटेगरीचा विचार केला तर भजर ड साठी जी आहे ती टोटल 1 एवढं पद आहे आणि ते सुद्धा सर्वसाधारणसाठी ते पद असणार आहे. त्याच्यानंतर वी मा प्रसाठी सुद्धा तिथं सर्वसाधारणमध्ये 1 पद आहे. त्याच्यानंतर आदू घ याच्यामध्ये सुद्धा एकूण 2 पदे आहेत, त्याच्यामधलं पहिलं पद जे असणार आहे ते सर्वसाधारणसाठी राखीव आहे आणि दुसरं जे पद असणार आहे ते महिलेसाठी राखीव असणार आहे. त्याच्यानंतर ई मावसाठी सुद्धा एकूण 1 पद असणार आहे आणि ते असणार आहे सर्वसाधारण या प्रवर्गामध्ये. त्याच्यानंतर एकूण आरक्षित जागाचा जर आपण विचार केला तर एकूण पदे आहेत 10, त्याच्यामध्ये सर्वसाधारणचे 8 पदे आहेत आणि महिलाचा जर विचार केला तर महिलासाठी याच्यामध्ये तुम्हाला 2 पदे बघायला भेटतील आणि सर्वसाधारणचे 8 असे 10 पदे तुम्हाला एकूण आरक्षित जागेमध्ये बघायला भेटतील. त्याच्यानंतर राखीव खुला प्रवर्गामध्ये एकूण जे पदे असणार आहेत बघा ते असणार आहेत 5, त्याच्यामध्ये 3 पदे असणार आहेत सर्वसाधारण आणि 2 असणार आहेत महिलेसाठी. अशा प्रकारे आरक्षितचे 10 पदे एकूण आणि खुल्याचे 5 जागा असणार आहेत, अशी एकूण 15 पोस्टसाठी ती जे रिक्रुटमेंट आहे ती होणार आहे. सहाय्यक आयुक्त क्लास 1ची पोस्ट आहे. एकूण जर पदाचा विचार केला तर 15 एवढ्या वॅकन्सी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. तर अशा प्रकारची एकूण जी उपलब्ध संख्या असणार आहे ती एकूण असणार आहे 15. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, पात्रता काय असणार आहे, भारतीय नागरिकत्व असणं पाहिजे. त्याच्यानंतर वयोमर्यादेचा विचार केला तर 1 जुलै 2022ला या डेटला जे आहे तुमची वयोमर्यादा कन्सिडर करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये किमान मागासवर्गीय कॅटेगरीसाठी मिनिमम जे वय असणार आहे बघा ते असणार आहे 18 वर्ष. त्याच्यानंतर राखीव खुल्या वर्गासाठी 40 वर्ष, मागासवर्गीय किंवा अनाथ कॅटेगरीमध्ये 45 वर्ष. त्याच्यानंतर कमाल वयाचा विचार केला त्याच्यामध्ये बघा प्रावीण्य प्राप्त खेळाडू असणार, त्याच्यामध्ये 2 गट आहेत, अराखीव खुला त्याच्यामध्ये 43 वर्ष, मागासवर्गीय किंवा अनाथ त्याच्यामध्ये 45 वर्ष आणि जर सैनिकी सेवेचा जर लाभ घेतलेला असेल किंवा जर जॉईन असेल तर त्याच्यामध्ये 3 वर्षाचा तुम्हाला इथं एक्स्ट्रा कालावधी बघायला भेटेल. आणि जे दिव्यांग उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी मॅक्झिमम वयाचा जर विचार केला तर ते असणार आहे 45 वर्ष. तर बेसिक जर आपण विचार केला तर जवळपास 18 वर्ष मिनिमम आहे आणि 40 ते 45 वर्ष मॅक्झिमम वयाचा क्रायटेरिया इथं तुम्हाला बघायला भेटेल. तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार किंवा प्रवर्गानुसार तुम्ही तुमचा जो मिनिमम एजचा क्रायटेरिया आहे किंवा मॅक्झिमम एजचा क्रायटेरिया आहे ते PDF मधनं चेकआउट करू शकता फॉर्म भरते वेळेस. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादेस लागू राहणार नाही. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये जर जॉईन असाल, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट जर असाल तर तुम्हाला जी उच्चतम मर्यादा असणार आहे किंवा जी मॅक्झिमम वयाची लिमिट असणार आहे ती तुम्हाला इथे नसणार आहे. तुमचं वय किती जरी असलं तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि महत्त्वाचा पॉईंट शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. शैक्षणिक अर्हतेमध्ये कशा प्रकारचं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे तर हे बघा, possesses डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और डिग्री इन फार्मॅकोलॉजी विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड इन इंडिया बाय द लॉ.
तर कमीत कमी आपलं इथं काय दिलेलं आहे बघा, त्याने 45 डिग्री इन फार्मसी. तर आपल्यासाठी जी बेसिक एलिजिबिलिटी आहे ती बघा दिलेली 45 डिग्री इन फार्मसी. म्हणजे आपण जर बॅचलर झालेले असेल, जर आपलं बी फार्मसी झालेलं असेल तर आपण या पोस्टसाठी इथं एलिजिबल आहोत, आपण या पोस्टसाठी इथं अप्लाय करू शकतो. बाकीच्या ज्या डिटेल आहेत फार्मास्युटिकल केमिस्ट्री हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. बेसिक एलिजिबिलिटी जी आहे ती असणार आहे डिग्री इन फार्मसी. त्याच्यानंतर अनुभवाचा विचार केला तर 45 एक्सपिरियन्स गेन आफ्टर द अक्वायरिंग अबो 8.1 क्वालिफिकेशन इन द मॅन्युफॅक्चरिंग और टेस्टिंग ऑफ द ड्रग और एन्फोर्समेंट ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट फॉर मिनिमम पिरियड ऑफ द 5 इयर. तर एक्सपिरियन्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा तुम्हाला जवळपास 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग और टेस्टिंग ऑफ द ड्रग अँड एन्फोर्समेंट ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट. तर 5 वर्षाचा अनुभव असणार आहे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेस्टिंग ऑफ द ड्रगमध्ये. जसं की ड्रग इन्स्पेक्टरला सेम अशाच प्रकारचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो, त्याच प्रकारचा मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स इथं तुम्हाला बघायला भेटेल 5 वर्षाचा. हॅव द ॲडिक्वेट नॉलेज ऑफ द मराठी बेसिक आहे. त्याच्यानंतर प्राधान्यशील अर्हता कोणाला प्राधान्य दिलं जाईल. provided that the preference may be given to the candidates having the post-graduate degree in any one of the subject mentioned in 8.1 about degree in a law research experience in the synthesis of the testing of the drug. तर ज्या विद्यार्थ्यांचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, म्हणजे समजा आपण कन्सिडर करूया बी फार्मचा एखादा विद्यार्थी असेल आणि जर एम फार्मचा एखादा विद्यार्थी असेल, दोघांना जर चांगले मार्क सेम पडले असतील तर एम फार्मच्या पोरांना तिथं जे आहे ते प्रेफर केले जाईल. म्हणजे ज्यांचं हायर क्वालिफिकेशन आहे, ज्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे, तर बऱ्यापैकी अशा पोरांना जे आहे किंवा विद्यार्थ्यांना जे आहे ते प्राधान्य दिले जाईल. तर हे 2 ते 3 महत्त्वाचे पॉईंट होते. पुन्हा एकदा सांगतो, वयोमर्यादेचा विचार केला तर कॅटेगरीनुसार जे आहे ते डिफरंट वयोमर्यादा आहे. बेसिक 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 ते 45 वर्षाची वयोमर्यादा आहे. इलिजिबिलिटीचा जर विचार केला तर डिग्री इन फार्मसी म्हणजे तुमचं बॅचलर झालं पाहिजे, तुम्ही एक बी फार्म स्टुडंट पाहिजे, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अनुभव एक्सपिरियन्स तुम्हाला 5 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगचा असू द्या किंवा QA/QCचा असू द्या किंवा टेस्टिंग ऑफ ड्रग असू द्या, असा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पोस्टसाठी असायला हवा. आणि प्राधान्याचा जर विचार केला, जर प्राधान्य कुणाला दिलं जाईल, जर त्याचा बी फार्मपेक्षा जर एम फार्मचा जर विद्यार्थी असेल तर हायर क्वालिफिकेशन इथं तुम्हाला प्राधान्य बघायला भेटेल. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे, इंटरव्ह्यू होईल का, थेरीची एक्झाम होईल ते सुद्धा इथं बघायला भेटेल. आणि सेम आपण ड्रग इन्स्पेक्टर अशा प्रकारची इलिजिबिलिटी होती किंवा निवड प्रक्रिया होती तशाच प्रकारची जे पॉईंट आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. जर त्यांना जेवढी अपेक्षा आहे तेवढे जर विद्यार्थी किंवा तेवढे जर ॲप्लिकेशन जर त्यांना आले, फक्त तुमची मुलाखत ही जी आहे ती घेतली जाईल. आणि जर अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म त्यांना जर रिसीव्ह झाले तर तुमची थेरीची एक्झाम कंडक्ट होईल. जसं की मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं, जे औषध निर्मात्याची आपली ॲड होती फार्मसी ऑफिसरची MPSCने जी कंडक्ट करणार आहे, त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म रिसीव्ह झाले, त्याच्यामुळे त्यांनी आता सरळ सेवा भरती घेणार आहे. म्हणजे थेरीची एक्झाम कंडक्ट केली जाईल, इंटरव्ह्यू होणार नाही. तर यासुद्धा पोस्टसाठी पहिल्यांदा तुमचा इंटरव्ह्यू होला जाईल, अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि जर अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म आले तर तुमचा मात्र थेरीची एक्झाम जी आहे ती यासाठी कंडक्ट केली जाईल. अशा प्रकारची माहिती किंवा जी डिटेलचे पॉईंट आहेत ते तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये बघायला भेटतील. त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आणि महत्त्वाचा, ॲप्लिकेशनची डेट कशी असणार आहे. दिनांक 21 मार्च 2022 रोजी 14 वाजल्यापासून दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत हे जे आहे ते फॉर्म चालू असणार आहेत. म्हणजे 21 मार्चपासून फॉर्म चालू होतील तर ते संपणार आहेत बघा 10 एप्रिल रोजी रात्री 11:59 म्हणजे 12 वाजेच्या 1 मिनिट पहिले हे फॉर्म क्लोज होतील. तर 21 ते 10 एप्रिलच्या दरम्यान म्हणजे 21 मार्च ते 10 एप्रिलच्या दरम्यान तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. बाकीची जी प्रोसेस असणार आहे ती नॉर्मल जसं आपण MPSCचा फॉर्म भरत असतो तशी ऑनलाईन सगळी प्रक्रिया होणार आहे. तुमची प्रोफाईल क्रिएशन असू द्या किंवा नंतर त्यामध्ये जाऊन आपलं जे एलिजिबिलिटी ते चेक करणं असू द्या आणि ॲप्लिकेशनची प्रोसेस असू द्या, पेमेंट फीस पे करून. तर अशा प्रकारची महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट आहे सर्व आपल्या बी फार्म किंवा जे बॅचलर फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. एम फार्मचे विद्यार्थीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात, त्यांना इथं प्रेफरन्स दिला जाईल. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या छोट्या मोठ्या डिटेल्स आहेत तुम्ही टेलिग्रामवरती चेक करू शकता. हे जे ऑफिशियल PDF आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे. टेलिग्रामचे सगळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. हे ॲप्लिकेशन जेव्हा स्टार्ट होतील फॉर्म भरण्याचं तेव्हा एक ऑनलाईन फॉर्म कसा यासाठी आपल्याला अप्लाय करता येईल, बेसिक एलिजिबिलिटी कशा प्रकारे चेक करायची आहे आणि नंतर फॉर्मला कसे प्रकारे आपल्याला अप्लाय करतील स्टेप बाय स्टेप एक फॉर्म तुम्हाला मी डमी फॉर्म भरून दाखवेल. त्यानुसार तुम्ही तुमचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते करू शकता. ते सोडून जर या संदर्भात काही तुमची अडचण असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवरती प्रश्न विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट होता ज्याच्यामध्ये मी सांगायचं विसरलो. बऱ्याच जणांना मागच्या वेळेस जर फॉरेस्ट ऑफिसरचा फॉर्म भरत असताना एलिजिबिलिटी चेक करायचा प्रॉब्लेम येत होता, तर तो एक पॉईंट इथं मी टिक केलेला आहे, तो एकदा तुमच्याशी डिस्कस करून घेतो.
हां, नेचर ऑफ जॉब जेव्हा आपण फॉरेस्ट ऑफिसरचा फॉर्म भरत असताना नेचर ऑफ जॉब किंवा फार्मसी ऑफिसरचा फॉर्म भरत असताना नेचर ऑफ जॉबचं जे एक पॉईंट होतं त्याच्यामध्ये, तर ते फिलअप करत असताना बऱ्याच जणांना तिथे अडचण येत होती. तर हा फॉर्म भरत असताना नेचर ऑफ जॉब तुम्हाला काय टाकायचं आहे बघा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ड्रग ऑर टेस्टिंग ऑफ द ड्रग, एन्फोर्समेंट ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट. तर हे जे 2 पॉईंट आहेत, 3 पॉईंट आहेत, हे तुम्हाला इथं मेन्शन करायचे. त्यात कुठला एक पॉईंट तुम्ही मेन्शन केला तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ड्रग, हे नेचर ऑफ जॉबचं जे आहे ते स्वरूप असणार आहे. त्याच्यामध्ये सेकंड आहे टेस्टिंग ऑफ द ड्रग किंवा एन्फोर्समेंट ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अर्ज स्वीकृत होणार नाही. जर यापैकी ऑप्शनपैकी जर तुम्ही दुसरं ऑप्शन सिलेक्ट केलं नेचर ऑफ जॉबमध्ये, तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. जॉब ऑफ नेचर सिलेक्ट करत असताना एकतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ड्रग किंवा टेस्टिंग ऑफ द ड्रग किंवा एन्फोर्समेंट ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नेचर ऑफ जॉबमध्ये. तेव्हा तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. तर हे सोडून जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, काही अडचणी असतील किंवा या ॲड संदर्भात काही अडचणी असतील तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही मला टेलिग्रामवरती चॅट करू शकता, डायरेक्ट प्रश्न विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला या संदर्भामध्ये प्रश्न विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे ते नेक्स्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदा मी फॉर्म भरून दाखवेल. त्यानुसार तुम्ही तुमचे जे ॲप्लिकेशन आहेत ते भरू शकता. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.